बघा म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये तरुण मंडळी आहे, त्यांच्याशी ते कनेक्टेड असतात, भाऊ नाही तर बहीण वगैरे. त्यांचा एक कारण कोपरा त्यांना- पकडून ते हा, बसलेले असायचे, भाऊ पण ते बहिणी काय नाही. करत होते ते आज कळले आपल्याला. म्हणजे भाऊ भाऊ बहीण बहीण वगैरे सगळे हा. ते एकत्र असतात इंस्टाग्रामवर. ते आई वडिलांना दूर लक्षात घ्या, ही मुलं नो नॉनसेन्स मुलं आहेत. तुम्ही केवळ कॅमेरा असा वापरल्याने आणि व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आल्याने आणि तुमची भाषा अशी बदलल्याने ते कन्व्हिन्स होतील असं नाही. खरं तर तुम्ही ती अडॅप्ट करण्याची भाषा गरज नाही आहे. अल्गोरिदम, फेसबुक, मेटा किंवा बाकी या सगळ्या लोकांना आपला ओरिजिनल क्रिएटर लॉस्ट होईल अशी भीती वाटल्यामुळे त्यांनी मार्केट स्पेसेस समोर सरेंडर केले. हो 100%. घरी काय बोलतात ह्याच्यापेक्षा ते सोशल मीडियावर काय आहे ते जास्त जे खरे सायलेंट असतात. बोलत होते ते आणि ते हा. जास्त खरे असतात. नमस्कार. एका अभूतपूर्व आंदोलन आपण सगळ्यांनी पाहिलं. या आंदोलनातून कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं जे आंदोलन उभं राहिलं होतं त्याच्या आंदोलनातून आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. पहिल्यांदा मोदी सरकार कुठल्या तरी आंदोलनाशी कन्सल्टेशन करून किंवा कुठल्या तरी दबावापुढे झुकताना आपण पाहिलेलं आहे. आणि ही परिस्थिती भारताच्या इतिहासामध्ये 12 वर्षानंतर येते. या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारताच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नेमकी काय काय स्थित्यंतर येतील या सगळ्यांचा उहापोह आपण करणार आहोत. वरिष्ठ पत्रकार मनोज भोयर आहेत, फिल्म मेकर वरुण सुखराज आपल्यासोबत आहेत. आणि थोडं मला मनोज तुमच्यापासून सुरुवात करायची या एकूण चर्चेची, की आपण अण्णा आंदोलन पाहिलं, त्याच्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचं आलं. CJIच्या एका टिप्पणीनंतर कॉक्रोच जनता पार्टी जन्माला आली. आणि खरं तर त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे या सगळ्यासाठी, की जेनझी ज्याला बिनकामाचं म्हटलं जात होतं, तर त्यांच्यामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे, त्यांना लोकशाही या सगळ्या प्रक्रियेबद्दल किती आस्था आहे, किंवा त्यांचं पार्टिसिपेशन नेमकं या निमित्ताने देशभर आलं. याचं नेमकं फॉलोआउट काय दिसतं आता याच्या पुढचं? म्हणजे वरुण सुखराज आपल्यासोबत असताना ते फिल्ममेकर पण आहे आणि आता वेगवेगळ्या याच्यावर भाष्य करत असतात ज्वलंत मुद्द्यावरती. पण तरुणांची क्रिएटिव्हिटी किती असू शकते आणि मग क्रिएटिव्हिटीचा विषय निघाला आणि वरुण सुखराज त्यातले एक्सपर्ट आहेत, तेही त्यावरती वेगळं भाष्य करतील. या प्रश्नाला खूप साजेसं ते नीट उत्तर देतील. पण ही क्रिएटिव्हिटी इतर ठिकाणी जास्त देते. आपण बघितलं की जेनजी हा स्मार्टफोन आणि त्यावर च्या काही सगळ्या टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान त्यांनी खूप आत्मसात करून घेतलं आणि ते घरात सुद्धा मदत करतात. पण आज जेव्हा एका अत्यंत त्यांच्या जीवनमरणाच्या मुद्द्यावरती इतकं अभूतपूर्व आंदोलन होत असताना त्यांची क्रिएटिव्हिटी ही खूपच वेगळ्या पद्धतीनं दिसते. आता त्यात भाषेचा वापर, त्याचा स्तर यावर खूप वेगवेगळे पद्धतीनं सगळे सदाशिव पेठी पद्धतीनं चर्चा पण सुरू आहे. तो एक भाग आहे. पण ही क्रिएटिव्हिटी एका ज्वलंत मुद्द्याला लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीनं वापरली जाते ती अत्यंत अफलातून आहे. मग हा मुद्दा आहे, त्यावर चर्चा होत राहणार की समाजामध्ये एक स्तर घसरलेला आहे तरुणांचा. ही तरुण मंडळी वाया गेलेली आहे. कुणाबद्दल बोलताना काय बोलताना यांना अजिबात कशाचंही भान राहत नाही वगैरे वगैरे. पण आजच्या जर घडीला बघितलं तर त्यांना कुणाची गरज नाही, त्यांना कुठला मोठा चेहरा नको आहे. या आंदोलनामध्ये दिपके आणि याशिवाय वांगचूक याच्या पलीकडे हे आंदोलन बरोबर आहे गेलंय. मनोज. मला वाटतं की तरुण पिढीला कशाचं भान नाही असं म्हणता आणि म्हणता ही सरकारला भानावर creativity आणायचं काम. आणि ही क्रिएटिव्हिटी बेसिकली या तरुणांनी या केंद्र सरकारला हलवलं, सिस्टमला हलवलं. ही ताकद आपल्याला दिसली. म्हणजे सकारात्मक पद्धतीनं तरुणांच्या मागणीला जर आपण घेतलं नाही तर ते दीर्घकाळ आंदोलन बरोबर, चालू म्हणजे- शकते हे आपण पाहिलं. आणि राहिला प्रत्येक क्रिएटिव्हिटीचा, तर ही क्रिएटिव्हिटी टिपायला, त्यांचे ते बोर्ड्स वाचायला खूप चांगले आणि सुज्ञ समाजातली माणसं सुद्धा येऊ लागली. शिवाजी पार्कात असेल, जंतर मंतरला असेल, आणि त्यांनी सुद्धा त्यावर भाष्य करून त्या एका वेगळ्या वाटेनं ही चर्चा घेऊन जाणाऱ्या क्रिएटिव्हिटीच्या मुद्द्यावरती जी काही आहेत सदाशिव पेठी किंवा काही ती विशिष्ट माणसं आहेत त्यावर त्यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. हे प्रचलित भाषेला पण चॅलेंज केलेलं आहे. त्यांना काही भान नाही असं म्हणता म्हणता सरकारला भानावर आणलेलं आहे. मला वरून या बाबतीमध्ये जाणून घ्यायचं आहे की ही जी आंदोलनाची, जाणीवांची बदललेली भाषा आहे, याला आता काही स्थान नव्हतं, आपल्या साहित्यात स्थान नव्हतं. आतापर्यंत जेनजीचं कुठलं साहित्य पण आपण वाचलेलं नाही आहे. आणि अचानक एवढं मोठं एक्सप्रेशन की नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर हे एक्सप्रेशन आलं. मुली येऊन बोलतायत, जे शब्द आपण कधी लिहित नाही, बोलत नाही, ते मुलींनी येऊन पटापट म्हटले. सॅनिटरी पॅड्सचे प्रतीका वापरली. आणि छप्पनीच्या छातीवर मुली बोलतायत. या पद्धतीचं जे आहे, ज्याला आपण सगळ्या लोकांना हादराड देणारं हे आंदोलन होत आहे, हे कसं व्यक्त करता येईल? एकतर पहिली गोष्ट म्हणजे
आपण पब्लिक लाईफमध्ये हे शब्द वापरत नाही असं हां. मी त्याच्यात एक करेक्शन करेन. हम्म. आपण काही समाज म्हणून एवढे सभ्य नाही आहोत की आपण बरोबर. कधीच हे शब्द वापरत म्हणजे आपल्या नाही. कृतीत किंवा आहे पण आपल्या 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 बिईंग मध्ये ते आहे. आहे. म्हणजे एखादा माणूस जर असे शब्द वापरत नसेल तर त्याची काहीतरी गडबड आहे असं बरोबर. आपल्याला जाणवतं की तो फारच पुस्तकी वागतो किंवा म्हणजे आता आपण काय आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात समजून घेतली पाहिजे. 2012, 13, 14च्या दरम्यान टेक्नॉलॉजी नव्याने येत होती, कम्युनिकेशनचं रिव्होल्युशन होत होतं. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्या सिस्टीमने काय केलं, त्यांनी अडॅप्ट केली टेक्नॉलॉजी. हम्म. पण ही मुलं ही टेक्नॉलॉजीतच जन्माला आलेली आहेत. हा खूप मोठा फरक आहे या दोन गोष्टींमध्ये. त्यावेळी असं झालं की आपण सगळे अचंबित झालो, त्याचं कारण दे कुड अडॅप्ट द Adapt. टेक्नॉलॉजी आणि ते अडॅप्ट करणारे ते पहिले होते. त्यामुळे बरोबर. आपल्याला असं वाटलं की ह्यांचं सगळीकडे होल्ड आहे. पण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एखाद्या सिस्टीमला अडॅप्ट करणं आणि एखाद्या सिस्टीममधूनच जन्म ज्या घेणं, केलं. ह्या मुलांचं प्रोफाइलिंगच डिजिटल प्लॅटफॉर्मवर झालंय. त्यांचं हम्म. एक्झिस्टन्सच डिजिटलवर पहिलं आहे. म्हणजे ते घरी काय बोलतात ह्याच्यापेक्षा ते सोशल मीडियावर काय आहेत हे ते जास्त जे खरे सायलेंट असतात. बोलत होते ते आणि ते हां. जास्त खरे असतात. हां. ह्या सगळ्या गडबडीत काय झालं, ह्यावेळी मला जी गमतीची गोष्ट वाटते की त्यांची भाषा तुम्हाला माहितीच नाही. माहिती नाही. म्हणजे समाज म्हणून नाही माहिती, त्याचं कारण डिस्कनेक्ट Yes. आहे तेवढा मोठा. हां. म्हणजे त्यांचं एक तरुण पिढीचं वापरण्याचं सगळ्यात पॉप्युलर एक माध्यम आहे, त्याचं नावच डिस्कॉर्ड असं आहे. इफ यू नो, डिस्कॉर्ड इज अ Right. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, हां. गेमिंग आणि याच्यासाठी वापरलं जातं. नेपाळ आणि ह्या सगळ्या वेळी डिस्कॉर्डचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. हे माहितीच नाहीये समजलं की इथे काय चालतं, हे कशा पद्धतीने बोलतात आणि कसे व्यक्त होतात. पहिला मुद्दा हा की ही टेक्नॉलॉजीतच जन्माला आलेली पिढी आहे आणि त्यांना ती टेक्नॉलॉजी व्यवस्थित त्यांना आत्मसात करायची गरज नाही. दॅट इज देअर ओरिजिन. वेअर ॲज म्हणजे आम्ही ह्याच्या अधेमध्ये कुठेतरी आम्ही सगळे येतो. वेअर ॲज एक आत्ता ज्या देशाच्या एकंदरीत माध्यमांवर राजकारणावर पकड असलेली जी कोणी मंडळी आहेत, त्यांना हे अडॅप्ट करत 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 हे सगळं शिकावं लागलंय. आणि आता कुठे त्यांना असं वाटलेलं की आपल्याला हे यायला लागलंय, हां. तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की आपल्याला काहीच येत नाहीये खरं तर ह्याच्यातलं. तर दोन गोष्टी, एकतर भाषा, मला असं अजिबात वाटत नाही की त्यांची भाषा हा प्रॉब्लेम आहे, तशी पब्लिकमध्ये वापरली जाणं हा प्रॉब्लेम आहे. पण पुन्हा वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यांवर आपण अडॅप्टिव्ह त्या बाबतीत राहिलेलो आहोत समाज म्हणून, आणि ते आपल्याला राहावंच लागतं. म्हणजे आता मला अजून आठवतंय की राजा हिंदुस्थानी नावाचा चित्रपट आलेला, मी लहान होतो त्यावेळी, आमिर खान आणि करिश्माचा. हां. त्यावेळी त्यांचा एक लिपलॉक सीन होता, त्याच्यावरनं केवढा गजब माजला होता भारतभरात. बापरे, बॉलिवूडचं काय झालंय हे, हां. आज काय झालंय बॉलिवूडचं, आज रिअलिटी शोजचं काय झालंय. हां. आपण हळूहळू अडॅप्ट करतोच त्याला. प्रश्न OTT असा, सुद्धा. ओटीटीचं काय झालं, आज तुम्ही ओटीटीचं सगळ्यात जास्त कॉन्टेंट हा तसंच असतो. हे आपण अडॅप्ट करायला वेळ लावतोय, ते ओरिजिनली तसेच आहेत. त्यांना अजिबातच त्याची फिकीर नाहीये म्हणण्यापेक्षा चुकीच्या अर्थाने नाही, दे आर नो नॉनसेन्स अँड अनअपोलॉजेटिक अबाउट इट. मला जे वाटतं ते मी बोलणार. हां. आणि हे मी सतत मांडत आलेलो आहे की एका चांगल्या रसरशीत लोकशाहीचं हे निदर्शक आहे, ज्यावेळी तुमच्या इथली मुलं त्यांना हवे त्या भाषेत हवे तसं व्यक्त होऊ शकतात. कुठलाही एक राजा, कुठलाही एक मोठा बब्बर शेर नसतो. इथे तू आणि मी सेम लेवलला आहोत. मी मत दिलं किंवा आम्ही तुला हे करतो म्हणून तू तिथे बसतोस. असे कितीतरी प्रकार इथे बघायला मिळाले की मुलं पोलिसांना अंकल मारोगे की आज मारोगे की असं करतात. हे कुठून येतं त्यांच्यामध्ये? त्याचं कारण ती भीती त्यांनी जुगारून दिलेली आहे. आणि त्याचं कारणच हे आहे की ते त्यांचं एक्झिस्टन्सच ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे. त्यामुळे मला त्या भाषेविषयी मला अजिबात प्रॉब्लेम वाटत नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते खरं तर काय ना, ते मगरीचे अश्रू आहेत, ते मी अगदी प्रामाणिकपणे आता सांगतो. थोड्या काळानंतर ही प्रशासनाची पण भाषा होऊन हो, होऊन जाईल ना. आता त्यांना ते अडॅप्ट करावंच लागेल ना. आता त्यांना, आणि ते बघा तुम्ही 2 दिवसात कधी मोदींनी स्वतः हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ केला होता. म्हणजे तेच, म्हणजे मोदीजींना सुद्धा या तरुणाईला संबोधित करत असताना त्यांना हॅलो फ्रेंड्स ही म्हणण्याची, मित्रो म्हणणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभी व्हर्टिकल याच्यामध्ये जी इन्स्टाची फ्रेम असते त्यावर ते केले. म्हणजे त्यांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करताना ते दिसून आले. हा प्रयत्न आता वेळेवरचा कसा किंवा अगोदर कसा ते त्यावरचा वेगवेगळा मुद्दा असू शकतो. हा प्रयत्न मुळात हास्यास्पद आहे, लक्षात घ्या. ही मुलं नो नॉनसेन्स मुलं आहेत. तुम्ही केवळ कॅमेरा असा वापरल्याने आणि व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आल्याने आणि तुमची भाषा अशी बदलल्याने ते कन्व्हिन्स होतील असं नाहीये. खरं तर तुम्ही ती अडॅप्ट करण्याची भाषा गरज नाहीये, ते तुमच्याकडून अपेक्षितच नाहीये. मुलांना हे नको की तुम्ही मला फ्रेंड्स म्हणा. मुलांना हे हवं की तुम्ही अकाउंटेबिलिटी ठेवा, आमच्या आयुष्याची आणि त्या रिलेटेड निर्णयाची अकाउंटेबिलिटी ठेवा. मला असं वाटतं की ह्यांना आम्ही जे सुरुवातीला म्हणालो त्याचा आपण नीट विचार केला तर ह्यांनी अडॅप्ट केलेलं आहे डिजिटल ह्याला, आणि अजूनही ते तेच करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की हे झालं, आता आपण ह्याच्यावर असं अडॅप्ट करू म्हणजे आपल्याला त्याच्यातून मार्ग निघेल. त्या व्हिडिओजवरती मी स्वतः
त्याच्यावर काल कमेंट केली, तर माझी कमेंट असलेली ती रील कितीतरी व्हायरल झाली होती. मी असं लिहिलेलं की ऊपर का बटन खोल दो फ्रेंड, पसीना सुनाई दे रहा है. तर ती खूप लाईन व्हायरल झाली आहे सगळ्या मुलांमध्ये, की तुम्ही असं करून होत नाही. आणि ही लिपापोती जी ज्याला आपण म्हणतो ना, ती बराच काळ तुम्ही करून झालेली आहे. आता ती ह्या जनरेशन समोर टिकणार नाही, हे कळल्यामुळेच आज राजीनामा द्यायला लागला. दुसरी अशी गोष्ट, मगाशी आपल्या ह्याच्यात असं झालं की पहिल्यांदा ते झुकले, ह्या आधी ते शेतकऱ्यांसमोर झुकले होते. फक्त त्यावेळी झुकण्यासाठी त्यांनी 1 वर्ष घेतलं होतं पूर्ण. पुन्हा तेच आहे, कारण ते त्यांच्याच लेवलच्या आणि त्याच जनरेशनशी डील करत होते. इथे तुम्हाला त्याच्यात स्पीडअप झालेलं दिसतंय. इथे त्याचं कारण हे ॲसेस करायला हे अजिबात ओव्हरसी केलेलं नव्हतं. ह्यांना तुम्ही रोज बघाल, कुणीही कितीही तज्ज्ञ म्हणून सांगू देत सरकारमधलं आम्हाला, ह्यांना कळतच नव्हतं काय चाललंय. ह्यांना माहितीच नव्हतं की मेलडी वाटणाऱ्या 10वीतल्या मुलाला कसं डील करायचं काठी घेऊन हातात. सो दॅट इज वॉट दिस हॅज अच्छा आम्ही फेस. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं रवी की तुम्ही की दोन्ही माहिती. तर मुळात असं आपल्याला दिसतं की हे ठीक आहे, म्हणजे हे झालेलं आहे, पण यातनं पालकांसाठी पण एक नवा संदेश जरूर मिळालेला आहे की आपला पाल्य स्नॅपचॅट आणि फेसबुकला गाडून इतिहास चा ढकलून तो स्नॅपचॅट, डिस्कॉर्ड आणि इंस्टाग्रामवरती बोलतो, बरोबर आहे. आणि त्यातून तो आईवडिलांना सुद्धा दूर ठेवतो बघा. म्हणजे आपल्या नातेवाईकांमधली तरुण मंडळी आहे, त्यांच्याशी ते कनेक्टेड असतात, भाऊ बहीण वगैरे. त्यांचे कारण कोपरा पकडून ते बसलेले असायचे, भाऊ पण ते काय बहिणी- करत होते ते आज कळले आपल्याला. म्हणजे भाऊ भाऊ बहीण बहीण वगैरे सगळे मिळून हां. ते एकत्र असतात इंस्टाग्रामवर. ते आई वडिलांना दूर ठेवतात. त्यांना हे माहिती आहे की आपली भाषा ही अजिबात आई वडिलांना पसंत पडणार नाही, कारण आपण आपल्या माइंडसेटमधनं आपल्या मुलांबद्दल विचार करतो. पण काही पालक असतील की ज्यांना स्पंदनं आपल्या मुलांची ऐकू येत असतील, काही जरा प्रॅग्मॅटिक पद्धतीनं विचार करत असतील जरा याने. तर आता आई वडिलांनाही हा प्रश्न पडला की आपली मुलं सुद्धा अशा प्रकारच्या एका मोठ्या जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये सहभागी काय होतात, त्याने देशाच्या सत्तेला हादरे काय बसतात, ते निर्णय काय केवळ वांगचूक आणि दिपके यांच्यामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय अजिबात घेतलेला दिसत नाही. तर हे जे अंतर आहे किंवा हा जो काही फरक एक आई वडिलांना पाल्यानं या देशातला कळायला लागला, त्याचे काय पडसाद पडू शकतात? मला असं वाटतं की याच्यातनं पहिली गोष्ट तर झाली अशी की भीती संपलेली आहे. ज्या भीतीच्या ब्रह्मराक्षसाला घाबरून गेले 12 वर्ष सगळेजण जे लपत होते इकडे तिकडे, पक्ष फुटत होते, ती भीती गेली. एका मोठ्या साम्राज्याला आपण हादरा देऊ शकतो, प्रश्न विचारू शकतो, आपण बोलू त्या भाषेमध्ये त्यांना येऊन उत्तर द्यायला लागतंय. आणि त्याचबरोबरीने आपण मांडलेल्या प्रश्नासाठी त्यांना कारवाई पण करावी लागते. आजपर्यंत मोदी सरकारने विरोधी पक्षाला नगण्य केलं होतं, त्यांना कुठलाही स्पेस ठेवली नव्हती. आजच्या घडीला या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या नंतर मला असं वाटतं मनोज की सिव्हिल सोसायटी पुन्हा रिवाईव्ह होईल. आता याच्या पुढच्या काळामध्ये डिस्कशन आणि कन्सल्टेशनच्या शिवाय तुम्हाला काही निर्णय घेता येणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे मला असं वाटतंय की आज जर आंदोलन हे आज त्यांना जे काही लॉजिकल एंडपर्यंत जाऊन संपलंय, सोमवारी त्याचा पुढचा अंक सुरू होईल की बिल पास होईल. बिल पण फार स्ट्रिंजंट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप फाटाफूट होऊ शकेल. जेवढं कडक कायदा तेवढं त्याला पळवाटा खूप जास्त आहेत. तर त्यामुळे ते किती फायदेशीर ठरेल वगैरे हा नंतरचा भाग आहे, पण तो दुसरा टप्पा असेल. पण त्याच्यानंतर विरोधी पक्षांना संपवून किंवा बाहेर ठेवून सरकारचं जे काम चालू होतं, मला असं वाटतं की सिव्हिल सोसायटीची एंट्री आता भारतीय राजकारणामध्ये येईल आणि पुढची 2 वर्ष ही आणखीन क्रुशियल राहतील. पहिलं तर UPचं इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेचं इलेक्शन. सो ह्या सगळ्या काळामध्ये मला वाटतं की अजून हा पॉलिटिकल एक डिस्कोर्स सुरू होऊन जाईल. म्हणजे आपण होपफुल राहूयात की लोकशाही देशामध्ये लोकांचं ऐकण्यासाठी म्हणून सरकार ॲटलिस्ट आजपासून तयार होऊन जाईल. त्याच्यानंतर किती सत्ता बदल होईल, काय होईल, हा नंतर पॉलिटिकल प्रोसेसचा भाग आहे. पण त्याची सुरुवात मला दिसते इथे. पण आपल्याला असं वाटतं वरुण की म्हणजे या राजकीय व्यवस्थेचं बऱ्यापैकी आकलन असणारा हा वर्ग आहे. म्हणजे आपण म्हणतो की तरुण आम्हाला हवं आहे, तरुणांची मतं आम्हाला हवी आहे, भाजपकडे एक वेगळा अजेंडा तरुणांसाठी होता, तो इतर पक्षांकडे नसेल किंवा त्यांना त्यांचं मन नेमकं कसं वळवायचं याचे काही पुख्ता त्यांच्याकडे नसेल, स्ट्रॅटेजी नसेल बाकी पक्षांकडे. पण आता आगामी येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, त्या निवडणुकांचे जे काही रणनीतिकार असतील, पक्षप्रमुख असतील किंवा सत्ताधारी असतील, ते तरुणांचा आवर्जून उल्लेख करतील आणि त्यांना स्मरून, त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपली काही पॉलिसी आखतील निवडणुकीची. खरं तर आहे पॉसिबल हे?
नाही पॉसिबल म्हणजे ते इनएव्हिटेबल आहे आता, इनएव्हिटेबल आहे ते आता. त्याचं कारण कसं आहे, हा निर्णय आता आणि यश असेल तर असं झालं तर? 100% ते आत्ताच आहे. म्हणजे ज्या क्षणी पंतप्रधानांनी उभा मोबाईल डोळ्यासमोर धरून, म्हणजे जे कधी कॅमेरामॅन शिवाय फिरत नाहीत, ते ज्यावेळी ते असे त्या ह्याच्यात बघायला लागले, त्याचवेळी लक्षात आलं की ही इज अडॅप्टिंग. इलेक्शन सेल्फी नंतर हे दुसरा हा प्रकार हा असेल बहुतेक हा आता. असं आहे. आणि दुसरं असं की ह्याच्यामध्ये एक गोंधळ समाजाचा म्हणून जो झाला होता तो फार क्लिअर झाला आहे. आपल्याला असं वाटायचं की कावड यात्रेला जाणारी, हा. दुर्गा दौडीला जाणारी हीच मुलं म्हणजे मुलं. भारताची तरुणाई आहे, हो. असं आपल्याला ठसवण्यात आलं होतं. त्याचं कारण त्या डिजिटल स्पेसवर त्यांचा पूर्णपणे कंट्रोल होता. आज ही जी मुलं आहेत ही त्याच वेळी अस्तित्वात होती, आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. आणि ही ज्यावेळी ताकद आपल्या लक्षात येते समाज म्हणून, की अरे ही अशी मुलं सुद्धा आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या फिल्मच्या निमित्ताने, मी जसं मगाशी म्हणालो की मी मधल्या ह्या एका फळीतला आहे, 90s किड आहे मी. त्यामुळे मला माझ्या फिल्मच्या निमित्ताने जेव्हा मी कॉलेजेसमध्ये जातो, इतर अनेक कारणांनी ज्यावेळी ह्या मुलांना भेटतो, त्यांचं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग अफाट असतं. त्यांना फक्त त्यांचं असतं की ते तुमच्या इतके, तुमच्या म्हणजे सॉरी तसं नाही, पण या टिपिकल ह्याचे इतके ते क्रिंज नसतात त्याच्याविषयी. पण जर तुम्ही त्यांच्याशी 5 मिनिटं नीट बोललात तर ते सॉर्टेड असतात या बाबतीमध्ये. अर्थातच आता हे जे झॉम्बीज क्रिएट केलेले आहेत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, पण ही मुलं वाचतात, ही मुलं बघतात, हे वर्ल्ड पॉलिटिक्स बघू शकतात आता. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ह्यांच्याकडे इनपुट सोर्स जो आहे, म्हणजे आता तुम्ही पत्रकारितेमध्ये एवढी वर्ष आहात, आपल्याला काय माहिती होतं की TRP मध्ये काय चालतं त्याच्यावरून आपण गणित ठोकताळे सरकार पण ठरवायचं की हा ह्या पद्धतीचा समाजाचा कल आहे. आज एका मोबाईलमध्ये कोण काय बघतं ह्याच्यावर तुम्हाला काहीच ऍक्सेस नाहीये. हा जे बघतोय ते तुम्हाला माहितीच नाहीये तो काय बघतोय ते, आणि तो का बघतोय, तो त्याच्याशी कसं याच्यावर मला resonate एक होतोय. प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे सॉरी इंटरप्ट करतोय. सोशल डायलमाने द ग्रेट हॅक आपण अशा 2 डॉक्युमेंटरीज पाहिल्या. त्याच्यामध्ये हे अल्गोरिदमने कशा पद्धतीने झोंबीज क्रिएट केले जातात हे होतं. फेसबुक असेल, यूट्यूब असेल, गुगल, इन्स्टा आणि बाकी या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सरकारचं नियंत्रण सगळ्यांना माहिती आहे. मध्ये वारंवार अकाउंट सस्पेंड होणं, हे जे आपण सगळेजण भोगतो, ते जेनझीच्या बाबतीत नाही झालं. त्यांनी अल्गोरिदम तोडला की सुरुवातीला सरकारचा याला सपोर्ट होता आणि नंतर ऑपोजिशनची स्पेस संपवण्यासाठी, आणि नंतर मग हे हातातनं बाहेर गेलं. नेमकं काय वाटतं याच्यामध्ये की अल्गोरिदम, फेसबुक, मेटा किंवा बाकी या सगळ्या लोकांना आपला ओरिजिनल क्रिएटर लॉस्ट होईल अशी भीती वाटल्यामुळे त्यांनी मार्केट फोर्सेस समोर सरेंडर केलं हे? हो 100%. आता तुम्हाला युट्यूबवर ज्यावेळी ह्याचे व्हिडिओज यायला लागले, आम्ही ह्या क्षेत्रातले काही जे तज्ज्ञ आहेत, माझे मित्रही आहेत युट्यूब आणि ह्या सगळ्या मेटाशी कनेक्टेड, तर आमचं असं होतं की हे उद्या पुल डाऊन होईल, परवा पुल डाऊन होईल, कारण पण ते पुल डाऊन नाही झालेत. त्यांनी काय केलंय, त्यांनी पर व्ह्यूचे पैसे कमी केलेत. 45 पैसे होते ते 25 पैसे, 5-6 तास वगैरे. पण त्याचं कारण आता त्याने हे, शेवटी मी सांगतो, नरेंद्र मोदी हे सर्वोच्च ताकद नाही आहे या जगातली. या जगातली सर्वोच्च ताकद हे मार्केट आहे. आणि मार्केट काय म्हणतं हे ज्यांना कळतं ते ह्या कुणालाच भीक घालत नाहीत. आपल्यालाच ती एक सवय लावून आपण घेतली होती, पण तुम्ही लक्षात घ्या 2 मिनिटात हे सगळं पलटू शकतं, बदलू शकतात हे, जर मार्केट बदललं. आणि आता त्यांना लक्षात आलं की ह्या मुलांना काय आपण फक्त चॉकलेटच्या ऍड्स दाखवू, म्हणजे ते आतापर्यंत त्यांनी ह्यांना गांभीर्यानं घेतलं नव्हतं. आता तुम्ही सोशल डिलेमाचा विषय काढलाच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सोशल डिलेमामध्ये ज्या पद्धतीने मॅनिप्युलेशन किंवा तुमचं एक व्हर्च्युअल प्रोफाइलिंग होतं, बरोबर. आत्ता काय आहे की ह्या सत्ताधाऱ्यांना मतांच्या राजकारणाच्या पलीकडे काही विचारच नव्हता डोक्यात. त्यामुळे जे मतांच्या गणितात बसत नाहीत ना, त्यांच्याशी त्यांना काही देणं घेणंच नव्हतं. आणि ही मुलं सुद्धा, जर गंमत तुम्ही बघाल तर ही मुलं जर डेटा कन्झ्युम करतायत, जे इंटरॅक्ट होत आहेत, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, तो आलाही नसता कदाचित. ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट झालात, ज्या पद्धतीने सरकार म्हणून तुम्ही ह्या सगळ्या, मी प्रश्न विचारला, तुम्ही असं उत्तर दिलं, मग मी घुसतो. आता ह्यातली कितीतरी तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट जाऊन बघितलं तर ह्या आधी त्यांचे एकही पॉलिटिकल स्टेटमेंट काहीच नाही, कधीच त्यांना पॉलिटिकल हेच नसणार आहे त्यांचं तिथे. ते त्यांचे रील्स शेअर करतायत, मस्ती करतायत, मीम्स शेअर करतायत. त्या मस्ती आणि मीम्सच्या सगळ्या जत्रेमध्ये तुम्ही राजकारण आणलं आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्ही ते कंट्रोल करू शकाल, जे नाही झालं. कारण इट्स अ फोर्स ऑफ द मार्केट अँड कल्चर, जे समजण्यात तुम्ही कमी पडताय. आणि हे खूप होपफुल सुरुवात आहे एका बदलाची. परत आपण प्रत्येक वेळी खूप घाई करतो कन्क्लुजनवर येण्याची की सत्ता बदलेल का, हे होईल का, ते मुळात पॅटर्न बदलला आहे. हा पॅटर्न आता कदाचित सुरू झाले असतील PPT बनवायला हे सगळे एजन्सीवाले, की हाऊ टू मॅनेज जेनझी, हाऊ टू, हे काही वर्क नाही. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अ मच्युअर्ड डेमोक्रॅटिक सिस्टम, आणि त्याची सुरुवात ह्याच्यातून झालेली आहे. ह्याच्यातून सरकार गैरसमजातून बाहेर नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण समाजाने लवकर बाहेर येण्याची गरज आहे असं मला वाटतं.
तरुणाईचा हा मुळात ना अत्यंत Yeah. वेगळा अद्भुत आविष्कार आहे. म्हणजे याच्यामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जी वामपंथी आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डाव्या पक्षाची ही छात्र संघटना आहे, विद्यार्थी. पण ते म्हणजे काही संपूर्ण तिथली तरुणाई नव्हती. पण तरी सुद्धा त्यावेळेला एका मुद्द्यावर एका अजेंड्यावर हे एकत्र आले आणि ते एकमेकांमध्ये चांगले जेल झालेले आपण पाहिलं. म्हणजे एखाद्या कॉजसाठी उद्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सुद्धा येऊन झाले तर त्यांच्याशी कदाचित ते जेल होतील. म्हणजे मला ही अपेक्षा आहे.